नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव? माझं नाव जयश्री टिकाय. अरे वा, छान. तुम्हाला मुलगा आहे का मुलगी? मला मुलगा आहे. अरे वा. त्याचं वय काय आहे? त्याचं वय 3.5 वर्ष आहे. आणि त्याचं नाव? त्याचं नाव पराशर आहे. अरे वा, छान. अरे वा, मग पराशर शाळेत जातो? शाळेत नाही जातो. स्वरूप नावाच्या स्कूलमध्ये जातो तो. स्वरूप, हे स्वरूप म्हणजे काय बरं? म्हणजे शाळा नाही, पण अभ्यासासाठी त्यांना असं फोर्स नाही केलं जात. मजा मस्ती सगळ्या गोष्टी असतात तिथं. डान्स करा, खेळा, म्हणजे काही पण करू शकता तुम्ही, तुमच्या इच्छेनुसार करू शकता. मग तुम्ही स्वरूप का बरं निवडलं म्हणजे? मला इथं अरे वा, किती छान. बरं, मला हा प्रश्न होता की मग तुम्ही स्वरूपच का बरं निवडलं पराशरसाठी तुमच्या? म्हणजे त्याचा जो ॲटिट्यूड आहे, त्याला जो आवडतं ना, मस्ती पण आवडते, खेळायला आवडतं, खूप काही गोष्टी नवीन करायला आवडतात. म्हणजे आता हे फक्त ज्यूस असं संत्रीचा किंवा मोसंबीचा बनवला तर असा डायरेक्ट नाही प्यायचा. मग तो बर्फाचा ट्रे घ्यायचा, त्याच्यात ठेवायचा, तो बर्फ करायचा, मग खायचा. हे माझ्या पण डोक्यात नव्हतं आलं, पण त्याच्या डोक्यात आलं की हे असं करू आपण. म्हणजे आयडिया येतात खूप साऱ्या त्यांना की हे असं करूया, ह्याच्यात हे मिक्स करूया, ही अशीच चपाती का करायची, अशी थोडी वाकडी करूया, त्या भाजीत ह्या पाण्यामध्ये तिखट मीठ चटणी हे टाकलं, हे झाली माझी भाजी. म्हणजे खूप आयडिया त्याच्या असतात वेगवेगळ्या. आणि खेळायला तर त्याला प्रचंड आवडतं, घरी पण खूप खेळतो. आणि इथं तर काय मस्तच मज्जा झाली. आणि जर अभ्यास त्यांना एखादा सब्जेक्टचं चालू असेल तर नसेल आवडत तर मॅडम म्हणतात की तुम्ही 5 मिनटं खेळा, नंतर आपण घेऊ. तसं इतर शाळांमध्ये नसतं ना, की आता हा पिरियड आहे, हा एवढ्या मिनटाचा आहे, ह्याच्यात तुम्हाला अभ्यासच करायचा. तुम्हाला लिहू वाटलं, वाचू वाटलं, कळत असेल किंवा नसेल कळत, ते तुम्ही विचार करत नाही. पण इथं कसं प्रत्येक मुलावरती फोकस केला जातो की त्याला कळतंय का, म्हणजे काय त्याच्यात ग्रोथ होते. त्याच्यासाठी म्हणजे ऑल ओव्हर सगळं चांगलं आहे. छान, खूप छान. मला एक असा पण प्रश्न आहे की स्वरूपमध्ये टाकण्याआधी किंवा स्वरूपमध्ये येण्याआधी किंवा आत्ता पराशरमध्ये असे कोणते बदल झालेले आहेत की ज्याचा तुम्ही पण विचार केला नव्हता की अरे हे पण होऊ शकतं का, जे स्वरूपमध्ये आल्यानंतर झालं आहे? त्याला वाचायची आवड होती अगोदरच. म्हणजे आम्ही पण घ्यायचो त्याला पुस्तकं वगैरे किंवा काही चित्र वगैरे दाखवायचं तर आवडायचं त्याला. पण ग्रुप नव्हता त्याला असा मुलांचा. लहान मुलांमध्ये त्याला आवडतं जास्त, असं एकटं नाही आवडत. मग ते स्वरूपमध्ये त्याच्या एजची पण आहेत, त्याच्यापेक्षा पण मोठी आहेत आणि त्याच्यापेक्षा पण मोठी आहेत, असं हे नाही. पण ते सगळे मिक्स असतात. की असं नाही की आता एज आहे तर त्या एजचीच मुलं त्याच्यात बसणार, ते दुसऱ्यांबरोबर बोलू शकत नाहीत. पण मोठे मुलांबरोबर पण ते बोलू शकतात, खेळू शकतात, काही विचारू शकतात किंवा मोठी मुलं त्यांना शिकवू शकतात. काय असेल जर त्यांना काही विचारायचं असेल, प्रश्न असेल तर सगळेची मुलं मिक्स होतात, मेन गोष्ट म्हणजे. आणि त्याला जास्त इथं कशामुळे जास्त आवडतं का, तर त्याला कुकिंग करायला खूप मजा येते, जी इथं त्याला टीचर करायला देतात. आणि त्याला म्हणतात ना की तुला खूप छान टेस्ट कळते. मग तो घरी येऊन पण म्हणतो ह्याच्यात हे नाही आहे बरोबर, ह्याच्यात ते नाही आहे बरोबर, त्याला कळू किंवा नाही कळू. मग त्याची कुकिंगची जी ग्रोथ आहे ना ती खूप छान झाली. एकदम असं परफेक्ट म्हणल्यासारखं होईल त्याच्या एजनुसार. अरे वा, किती छान. शेवटचा प्रश्न की तुम्ही घेतलेला जो तुमचा निर्णय आहे पराशरबद्दल, त्याच्याबद्दल तुम्ही खुश आहात का, संतुष्ट आहात का, की तुम्हाला काही सजेशन आहे स्वरूपबद्दल? मी खूप खुश आहे, कारण तर मी माझ्या लहानपणात जे मिस केलं ते त्याच्या लाईफमध्ये तो मिस करणार नाही. त्याला पाहिजे तसं तो एकदम एन्जॉय करतो, अभ्यासही करतो. असं नाही की अभ्यास नाही करत, अभ्यास पण करतो, खेळतो पण. आणि मुलांबरोबर असं चांगलं केअरिंग पण आहे तो. मुलांची पण केअरिंग करतो, घरी पण करतो, आम्हाला पण शिकवतो बऱ्याच काही गोष्टी. हे असं नाही, तुला भाजेल असं नको करू, आपण जे सांगतो तेच आपल्याला रिपीट असतं. तर मला खूप आवडलं की तो इथं आहे, मस्त एकदम खूप खुश आहे मी.